का ते मोठ्यानं पाणी येते भोसडीचं आणि माणसाची या पाण्यापाय तब्येतही मोठ्यानं ढिलावण्यावाली वाटते भोसडीची. आणि माई कवी ती कोटी गेली म्हणतो. 2-4 दिवस झाला फोन नाही केले ना झडीच्या घरीच्या का लमची शाळेत गिळत गेली नाही का म्हणतो. आणि हा नांग्या भोसडीच्या तर आठवणच नाही करे माई. याची घेतो आणि कवितेची घेतो चांगली. नाही म्हणतो पहिले कोणाला फोन लावू का बापा. एक काम करतो पहिले कवितेला लावतो. थंडीची म्हणतो का कोटी फिरावाला जाऊ का म्हणतो. पण फिराचं नाव घेतलं तर तेही भोसडीची नाही म्हणून तोही खर्च उमसत बसते भोसडीचा. पिझ्झा 4 मला, डेंगना 4 मला आणि रांगना 4 मला काही सरच नाही. पण आता काय करशील, या काळात पोळी भेटत नाही म्हणून ठेवावा लागते. खर्च लागो का खर्च लागो का करशील. चल पहिले लावतो कवितेला, मग लावतो नांग्याला, मग होते ओके राव. हॅलो हॅलो, हा बोल ना माझे बाबू, बोल ना. चिया गुबीत धसला बाबू. ए दारे, एवढ्या दिवस झाला, 2, 3, 4 दिवस झाले तू काय मला फोन नाही केलीस म्हणतो. आणि आता फोन केल्याबरोबर बाबू म्हणतेस. अरे तर माझ्या बाबू आता घरी म्हणजे झड आहे तर माझ्या घरचे घरीच राहतात. आणि मी जर एका फोनवर बोललो तर माझ्या घरचे माझ्या शक नाही घेतील का. मग कोटी जायला म्हणतो आपला भोकात बाबू सोना. हे मोठी पायनीत बोलते रे दारी. हो नाही का, मला गलतीनं म्हणलो. बरं जाऊ दे. तर काय करून राहिली माझी बाबू. झालं का जेवण गिवण. तुला तर माहितीच आहे बाबू, मी यंदारवारी उपाशी राहतो का. मग आणि चांगला दाबलो सकाळी 7 वाजता. आणि आता थंडीच्या लवकर संपाक शिजते आमच्या घरचा. तुझ्या घरचा केव्हा नव्हता शिजला म्हणतो सकाळीच. तू तर सांगितलं डायरेक्ट सकाळीच खातेस. आणखी माझी लग्न केली गेलीस तर किती वाजता मला तुटवतेस काका, संपाक करायला लावतेस काका. तू बया गिया झालास का. आपण एक नोकरानी ठेवून तुला आता चांगला अभ्यास कर. चांगली ड्युटी लागली पाहिजे. आणि मी इकडे अभ्यास करतो, मलाही ड्युटी लागली पाहिजे म्हणतो ना मी तर. आणि आपल्याला ड्युटी लागल्यावर मग एक नोकरानी ठेवून टाकला. सकाळी बिलकुल आपल्या ड्युटीवर जायच्या टायमावर उठला, डब्बा वगैरे ओके मध्ये. कसा बोलतेस तू बाबू. आणि समज आपल्याला ड्युटी लागलीच नाही तर मग आताच तू का म्हणलास मला उठवशील म्हणून. मग तू आहेसच संपर्क करावासाठी. बायको केल्यावर तर झेलावाच लागेल मग तिच्या नकरा. तुझी मोठी नखरेवाली दिसतेस म्हणतो. तर मी का म्हणतो माझे बाबू, जाऊन का म्हणतो कोठे फिरावाला थंडीच्या नाही का. हो ना, मस्त लोक इकडे तिकडे फिरावायला जातात. कोणी मुक्ताईला जातात तर कोणी लोणावाळ्याला जातात तर कोणी चिखलधाऱ्याला जातात आणि कोणी सातबहिणीच्या डोंगर पावाला जातात. तर आपण पाहिजे कुठे जाऊन का. तर माय तसाच विचार चालू आहे. पण पैशाचा बजेट पाणी थोडासा लावशील म्हणतो तर जाऊन म्हणतो. आता माय का कमाई चालू आहे का म्हणतो. तर कोटचे पैसे आणीन मी. एक काम करावा लागेल, तूच नेशील तर येईन, नाही तर घरी राहीन. हे तर कविते माझ्यावर तेवढे पैसे नसेत नाही. कसं जाऊ म्हणतो कोटी जाऊन. मग खर्च पाणी तसं सांगतो मी कोटी जावाचा. तर याला मला फिरावाला नेवायचं आहे वाटते. याला डायरेक्ट लोणावाला सांगतो. चांगला दारीला लुटतो याच्याकडून. तर मी काय म्हणतो बाबू, अपन लोनावाला जाएंगे पुणे के पास. ज्यादा टिकट विकेट नहीं वहाँ के जाने की. बस 2-3 हजार रुपये खर्चा आएगा. 2-3 हजार तेरा, 2-3 हजार मेरा. तो एक काम करना, मग आपल्या बापाला मागून टाकणे 2-3 हजार रुपये आणि माझ्या ईशाचे मागून टाकजो. म्हणजे आपल्याला दोघाले होते जावात. काहीला भोकाला म्हणलास मग जाऊ म्हणून फिरावाले. आणि काहीला म्हणलास म्हणतो नंगा कोटच्या. आता याच्या नंतर मला फोन करजो बरं. अरे बाबू नाराज नको हो. जाऊ. आता मी नाही येत भोकात, तूच जा.